हाय फ्रेंड्स, तर आज आयुषला बटाट्याचे पराठे खाऊ वाटले होते. त्याच्यामुळं म्हटलं की आज आयुषसाठी बटाट्याचे पराठे बनवते. म्हणून मी इथं बटाटा बनवून घेतलेला आहे. इथं तुम्ही बघू शकताय. आणि एका साईडला पीठ मळायला लागलेले आहे. आता आयुषला पराठे बनवते. लेट्स सी. तुम्ही पण बघा हा व्हिडिओ लास्टपर्यंत. इथं तुम्ही बघू शकताय मी एका ह्याच्यामध्ये तेल, एका ह्याच्यामध्ये पीठ आणि एका ह्याच्यामध्ये बटाटा काढून घेतलेला आहे गार होण्यासाठी. आणि इकडं माझी पूर्ण तयारी झालेली आहे. पीठ पण मळून झालेले आहे. तवा पण ठेवला आहे गरम करायला. आणि आयुष पण थांबलेला आहे इथं वेटिंगला कारण की त्याला खूप जास्त भूक लागलेली आहे. आता मी गरम गरम त्याला करून देणार आहे. इथं मी गुंडा घेतलेला आहे. आता ह्याला असं रोल रोल करायचं. रोल रोल केल्यावरती त्याच्यामध्ये हा बटाटा घ्यायचा असा आणि तो असं भरायचा. जेव्हा मी पीठ लावून घेतलेलं आहे आणि आता मी लाटायला घेते पराठा. आणि हा बटाटा राहिला ना, ह्या बटाट्याचा मी वडा करणार आहे संध्याकाळी. पिला कसा झाला पराठा? छान झाला. छान झालाय. अजून पाहिजे तुला? हाय नाही तर आहे अजून घ्या लागल्यावर. फ्रेंड्स, तर सकाळी तुम्ही बघितलं मी पराठे बनवले होते बटाट्याचे. आणि मग माझा बटाटा राहिला होता थोडासा, तर म्हणलं की संध्याकाळी वडापाव बनवावं. म्हणून आयुष्या पप्पांनी पाव वगैरे आणले. आता मी वडापाव बनवणार आहे. तुम्ही बघू शकता एवढा बटाटा राहिलेला आहे. त्याच्यामुळं आता मी त्याचा वडा बनवणार आहे. म्हणून इथं मी बेसनचं बॅटर तयार करत आहे. आणि इथं अंश बसलेला आहे. पराठे खात सकाळी बनवलेले. आणि आता आम्ही संध्याकाळी वडापाव बनवणार आहे. तर तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये एंडपर्यंत राहा. इथं तुम्ही बघू शकताय मी वडे बनवत आहे. छोटे छोटे असे. छोटेच बनवायचे ना का मोठे बनवायचे? इथं तुम्ही बघू शकताय मी वडे बनवत आहे. दिसते का मी? या तुम्ही पण वडे खायला. इथं तुम्ही बघू शकताय गरमागरम वडे चालू आहे. मिरच्या तळून ठेवलेले आहेत आणि पाव पण आणलेले आहेत. तर बघा हे वडे मी बनवलेले आहेत. बघा तुम्ही बघू शकता हे माझे वडे कसे झालेत. आणि हे आयुष्या पप्पांनी वडे बनवलेले आहेत. ते बघा कसे झालेत. दोन्ही मधून कोणते चांगले आहेत ते सांगा मला नक्की कमेंट करून. तर माझी चटणीची तयारी चालली. तर बघा हा भुगा वाटून घ्यायचा याच्यामध्ये असा सगळं टाकून. आणि मग ही मिरची पावडर घ्यायची, ही टाकायची याच्यामध्ये. वडा, कांदा भजी आणि मिरची चटणी, इथं पाव. आता तुम्ही खाऊन सांगा कसं झालंय वडा. कसं झालंय पिलू? तू खा आता, चल खाय घास. कसा झालाय वडापाव? छान झालाय. मस्तपैकी. आता गरमागरम मस्त बाहेर पाऊस चालू आहे. आता खाऊन घ्या तर. आता मी खाऊन सांगते तुम्हाला. एक नंबर झाला.